नमस्कार, आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला अगदी मऊ आणि लुसलुशीत असे रव्याचे मोदक करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी 1 कप बारीक रवा, 1 कप साजूक तूप, अर्धा कप साजूक तूप आणि अर्धा कप दूध, अर्धा कप साखर असं प्रमाण घेतलेलं आहे। आता तूप तापवायला ठेवलेलं आहे। आता तूप तापलेलं आहे, त्याच्यामध्ये बारीक रवा टाकून घ्यायचा आणि चांगलं मिक्स करायचं। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, कोणी पण सहज बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे। आता कमी गॅसवर 10 मिनिटं चांगलं रवा खरपूस भाजून घ्यायचा। चांगला वास सुटेपर्यंत रवा भाजून घ्यायचा। कमी गॅसवरच भाजायचा, गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर रवा लाल होतो। आता त्याच्यामध्ये अर्धा कप साईचं दूध टाकून घ्यायचं। परत मिक्स करायचं। आता मिक्स झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये अर्धा कप मिक्सरला बारीक केलेली साखर, हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। आता साखर थोडीशी 5 मिनिटं रव्यामध्ये एकजीव करून घ्यायची। साखरेला थोडंसं पाणी सुटतं, गॅस चालूच राहू द्यायचा आणि रवा चांगला फुलून येतो। आता त्याच्यामध्ये बारीक कापलेले बदाम, तुम्ही पिस्ता, काजू सुद्धा टाकू शकता। मी फक्त बदाम वापरलेला आहे। आता परत मिक्स करायचं। आता मिक्स झालेलं आहे, त्याच्यामध्ये विलायची पावडर, जायफळ पावडर सुद्धा टाकू शकता। आता एका ताटामध्ये काढून घेऊ, ते मिश्रण गार होण्यासाठी। आता सर्व मिश्रण एका ताटामध्ये काढलेलं आहे। तर 10 मिनिटं थंड होण्यासाठी असंच राहू द्यायचं। तोपर्यंत आपण टपिंग तयार करून घेऊ। आता टपिंगसाठी साहित्य: अर्धी वाटी खोबऱ्याचे काप, तुम्ही खोबऱ्याचा किस सुद्धा वापरू शकता, आणि 10 बदाम, 10 काजू। आता प्रथम खोबरं थोडंसं बारीक करून घेऊ आणि त्याच्यामध्ये बदाम टाकून घेऊ। 10 बदाम, 10 काजू, थोडासा बारीक कापलेला गूळ, याचं मिश्रण मिक्सरला थोडंसं वाटून घेऊ। आता वाटून तयार झालेलं आहे। आता एका डिशमध्ये ते टपिंगचं मिश्रण काढून घेऊ। आता आपलं टपिंग पण तयार झालेलं आहे। आता मिश्रण पण आपलं गार झालेलं आहे। आता त्याचे छोटे छोटे गोळे असे बनवून घेऊ, म्हणजे मोदक बनवायला सोपे जमतील। अगदी सोपी रेसिपी आहे। मी असेच तुम्हाला नवीन नवीन प्रकारचे मोदक दाखवायचे प्रयत्न करीन। आता हा दुसरा प्रकार आहे।
पहिल्या प्रकाराचा मोदक मी तुम्हाला बनवून त्याची व्हिडिओ टाकलेला आहे। तळणीचे मोदक, आता हे रव्याचे मोदक, आता हे 2 प्रकार झालेले आहेत। हे बघा, आता मोदकचा साचा घ्यायचा, त्याच्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं, रव्याचं मिश्रण, आणि त्याच्यामध्ये टपिंगसाठी काजू बदाम खोबऱ्याचा छोटासा लाडू ठेवायचा आणि परत साचा पॅक दाबायचा, खालून पण प्रेस करायचं थोडंसं। अगदी झटपट मोदक होतात, एकटी बाई सुद्धा बनवू शकते, इतकी सोपी रेसिपी आहे। हे बघा, आपला मोदक तयार झालेला आहे। मी तुम्हाला 2-3 मोदक करून दाखवते। आता गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे, त्याच्यासाठी आपण मोदकची तयारी बनवून घेऊ। हे बघा, आता मी दुसरा मोदक तुम्हाला करून दाखवते। दिसायला पण खूपच छान दिसतात आणि कळी पण छान आलेली आहे। बघा किती छान कळ्या आलेल्या आहेत। आता मी तुम्हाला 3 मोदक करून दाखवले, पर सर्व मिश्रणाचे मोदक बनवून घेते। चवीला तर इतके छान, तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात, इतके मऊ। तुम्ही पण करून बघा, मला कमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला नक्की उत्तर देईन। आणि माझी रेसिपी बघत राहा। रंग पण खूपच छान आलेला आहे, अगदी पांढरा शुभ्र। बघा किती छान दिसत आहे। तुम्ही नुसत्या रव्याचे सुद्धा बनवू शकता। आपले मोदक तयार झालेले आहेत। आता आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू। बघा किती छान नैवेद्य दिसत आहे, खूपच छान। अगदी सुरेख आणि लुसलुशीत, मऊ आणि लुसलुशीत। आणि पांढरे शुभ्र, अशीच नवीन नवीन रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा। मस्त खा, स्वस्त राहा। बघा किती छान गणपती बाप्पाचा नैवेद्य दिसत आहे, खूपच छान।
बाप्पा आला म्हणजे सगळीकडे आनंद वातावरण राहतं. खूपच छान